संभाजीनगरमध्ये सध्या राजकीय बलाबल बघता शिंदे गटाच्या 5 जागा, भाजपच्या 3 तर ठाकरे गटाची 1 जागा, अशा एकूण 9 जागा संभाजीनगर जिल्ह्यात आहेत। 2024 मध्ये परिस्थिती काय असेल आणि संभाव्य उमेदवार कोण असतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि राजकीय बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। दिनेश परदेशी हे ठाकरे गटाचे उमेदवार वैजापूर विधानसभेमधून असतील। नुकतंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला। तर शिंदे गटाचे आमदार सध्या तिथे रमेश बोरनारे आहेत। हे 2 संभाव्य उमेदवार वैजापूर विधानसभेतील असतील। दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो गंगापूर विधानसभा मतदारसंघ, त्यामध्ये प्रशांत बंब हे भाजपचे सध्या तेथे आमदार आहेत। अँटी इन्कम्बन्सीचा फटका नक्कीच प्रशांत बंब यांना बसू शकतो आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गट अंबादास दानवे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे। तिसरा मतदारसंघ येतो पैठण विधानसभा मतदारसंघ। संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर त्यांचा मुलगा विलास भुमरे हा सध्या शिंदे गटाकडून इच्छुक आहेत। तर विलास भुमरे यांच्या विरोधात दत्ता गोरडे किंवा सचिन घायाळ साखर सम्राट आहे। नक्कीच आत्ताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे। संभाजीनगर पूर्व विधानसभेमध्ये अतुल सावे भाजपचे खासदार आहेत। 2019ला फारुख कादरी यांनी अतिशय अटीतटीचा सामना अतुल सावे यांच्यासोबत झाला। महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही या मतदारसंघात गुलदस्त्यात आहे। संभाजीनगर पश्चिममधून संजय सिरसाट हे शिंदे गटाचे आमदार सध्या आहेत। राजू शिंदे यांना ठाकरे गट संजय सिरसाट यांच्या विरोधात उतरवण्याच्या तयारीत आहेत। त्यानंतर संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल सध्या एकनाथ शिंदेसोबत आहेत। त्यांच्या विरोधात त्यांचे जुने मित्र किशनचंद तनवानी हे सध्या ठाकरे गटात आहेत आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव माजी आमदार राहिलेले आहेत। नक्कीच त्यांच्या विरोधात उदयसिंग राजपूत सध्याचे तिथे स्थानिक आमदार आहेत, ठाकरे गटाचे आहेत। एकच आमदार हा ठाकरे गटाचा या संभाजीनगरमध्ये आहे आणि सिल्लोड विधानसभामधून सध्या अब्दुल सत्तार हे इथलं प्रतिनिधित्व करतात। ते शिंदे गटाचे आहेत। मागच्या वेळेस प्रभाकर पालोदकर हे अपक्ष उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात होते। यावेळेससुद्धा महाविकास आघाडीतर्फे ते चेहरा असू शकतात। फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अनुराधा चव्हाण किंवा विजय आवताडे हे महायुतीचे, तर महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार कोण असेल यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही। लवकरच तगडा उमेदवार महाविकास आघाडी या मतदारसंघात देण्याच्या तयारीत आहे आणि यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य उमेदवार कोण असणार आहे हे बघणार आहोत। तत्पूर्वी या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर राजकीय बातम्यांसाठी व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरू नका। तुमच्या भागातील उमेदवार कोण असू शकतात हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।